मी अरुण खोडके. शिवचिंतन. हिंदवी स्वराज्य, शिवराय आणि मावळे हा जणू एक ऐतिहासिक त्रिवेणी संगमच मानावा लागेल. आणि त्यामधून निर्माण झाला तो इतिहास. आणि इतिहासामध्ये अमर गाथा लिहिली गेली. सह्याद्रीच्या उंच कड्यावरून वारा आजही एकच गोष्ट सांगतो की ती म्हणजे स्वाभिमानाची, पराक्रमाची आणि त्यागाची अमर गाथा, हिंदवी स्वराज्याची. ही गाथा आहे एका तेजस्वी स्वप्नांची, एका अद्वितीय नायकाची आणि त्यांच्या निष्ठावान सहकाऱ्यांची. त्या नायकाचे नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे स्वप्न साकार करणारे तेजस्वी हिरे म्हणजे मावळे. हिंदवी स्वराज्य ही केवळ सत्ता नव्हती, ती होती रयतेच्या आत्म्याची हाक. ती होती अंधारात पेटलेल्या स्वातंत्र्याची मशाल. जेव्हा परकीय सत्तांच्या जोखडाखाली रयत भरडत होती, तेव्हा या भूमीमध्ये एकच विचार जन्माला आला, तो म्हणजे आपले राज्य आपल्या माणसांसाठी. शिवराय हे हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार होते. त्यांच्या प्रत्येक निर्णयात प्रजेचे हित आणि युद्धात धर्म व स्वाभिमान यांचे रक्षण होते. आणि मावळे हे कडकडीत निष्ठेचे होते. शिवराय आपल्या मावळ्यांना लेकराप्रमाणे जपत असत. त्यांच्या अतूट नात्यामध्ये आदेश नव्हता तर विश्वास होता, भीती नव्हती तर प्रेम होते, स्वार्थ नव्हता तर स्वराज्याचा ध्यास होता. शिवरायांनी स्वप्न पाहिले, मावळ्याने ते साकार केले. त्यांच्या दोघात अथक प्रयत्नातून आणि त्यागामधून हिंदवी स्वराज्य जन्माला आले. बहुत काय बोलणे. राम कृष्ण.